आणि आज गुढीपाडव्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल झाले। तसंच शहरातील विविध कार्यक्रमांना मोदी हे हजेरी लावणार आणि यावेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। मोदी यांच्या हस्ते सोलार डिफेन्स आणि एरोस्पेस लिमिटेड इथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे। त्याचबरोबर नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणी सुद्धा पंतप्रधानांच्या उपस्थित केली जाणार आहे। दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त 4000हून अधिक पोलीस तैनात करणार आहेत। दरम्यान नागपुरात दाखल होताच पंतप्रधान मोदींनी हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादन केलंय। रेशीम बागेत दाखल होत मोदींनी हेडगेवार यांच्या स्मृतीला अभिवादन केलंय आणि त्यानंतर मोदींनी दीक्षाभूमीला देखील भेट दिली आहे आणि यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि कलशाचं दर्शन घेतलंय। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला पंतप्रधान मोदींनी अभिवादन केलंय। आज सर्व जाती, सर्व संपन्न, सर्व गुण संपन्न आज नरेंद्र मोदी आहेत आणि आम्हाला खुशी आहे आणि आज आम्हाला खूप आनंद वाटते आहे की आज दीक्षाभूमीला आज त्यांनी प्रवेश दिलेला आहे। आम्ही त्यांचा खूप खूप मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। जय भीम, जय भारत। जब से भारतीय जनता पार्टी आए, मोदी जी आए, तब से बाबा साहब का नाम और भारतीय संविधान का नाम और भारतीय संविधान के हिसाब से पूरी भारतीय जनता पार्टी और मोदी जी चल रहे हैं। देश के लोकप्रिय प्रधानमंत्री दीक्षाभूमि में आज दूसरी बार यहाँ पर पधारे हैं। देश के, नागपुर के और राज्य के सभी अनुसूचित जाति जनजाति प्रवर्ग के मन में हर्ष का उत्साह, हर्षोल्लास है। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी संजय तिवारी आहेत। संजय, पंतप्रधान मोदींनी रेशीम बागेत त्यांनी भेट दिली आहे, त्यानंतर दीक्षाभूमीला त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती कलशाला अभिवादन केलेलं आहे आणि आता सध्या त्यांचा पुढचं कार्यक्रमाचं नियोजन, रूपरेषा कशी असणार आहे? आत्ता इथे नागपूरच्या हिंगणा परिसरातील वासुदेव नगर येथे माधव नेत्रालयाचे जे विस्तारित वास्तूचं कोनशिला समारंभ आहे, ज्याला प्रीमियम सेंटर म्हणतात, त्याचा कोनशिला समारंभ आहे। आणि या कार्यक्रमाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अयोध्येच्या राम मंदिराच्या उद्घाटनानंतर प्रथमच सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर एक साथ दिसत आहेत। आणि थोड्याच वेळापूर्वी नरेंद्र मोदी यांचं इथे आगमन झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्या थोड्या वेळापूर्वी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत इथे आले। त्यांच्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांचं सुद्धा इथे आगमन झालं। आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। या वास्तूचं महत्त्व असं की आशियामधील सर्वात मोठ्या नेत्रालयाचं म्हणजे आय हॉस्पिटलची ही वास्तू असेल असं बोललं जातं। माधव नेत्रालय हे जे नाव आहे, माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य गोळवलकर गुरुजी जे संघाचे दुसरे सरसंघचालक होते, त्यांच्या नावाने माधव नेत्रालय काही स्वयंसेवकांनी एकत्र येऊन स्थापन केलं होतं। त्याच्या या प्रीमियम सेंटरच्या कोनशिला अनावरण समारंभाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावलेली आहे। सुमारे तासभर हा कार्यक्रम चालणार आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण पाहू शकतो अत्यंत गर्दी झालेली आहे। म्हणजे आतमध्ये असं सांगण्यात येतं आहे की पाय ठेवायला सुद्धा जागा नाही आहे। सकाळपासूनच इथे लोकांची गर्दी होती आणि वेगवेगळ्या प्रवेशद्वारातून प्रवेश घेण्यासाठी लोकांच्या अक्षरशः लांब लांब रांगा लागल्या होत्या आणि त्यामुळे आतमध्ये प्रचंड लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसते। या कार्यक्रमानंतर ते हेलिपॅडनी बाजारगाव येथे जाणार आहे। नागपूरजवळ सुमारे 45 किलोमीटर अंतरावर बाजारगाव आहे, जिथे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड या कंपनीचे वेगवेगळे जे सुरक्षा विषयक उत्पादन आहेत त्यांचं तिथे प्रदर्शन होणार आहे। त्याची ते पाहणी करणार आहेत आणि त्याशिवाय काही उत्पादनांचं उद्घाटनसुद्धा ते करणार आहेत। त्याच्यामध्ये एव्हिएशन म्हणजे ड्रोन, त्या संदर्भातलं जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते त्या कंपनीने भारतात आणलेलं आहे, त्याची सगळीची पाहणी ते करणार आहेत। तिथे एक एअर स्ट्रिप करण्यात आलेली आहे, त्याचीसुद्धा ते पाहणी करणार आहेत। आणि हा सगळा कार्यक्रम झाल्यानंतर ते परत नागपूर विमानतळावर येतील आणि त्यानंतर छत्तीसगडसाठी पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत। रायपूर येथे सुद्धा कितीतरी कार्यक्रमात त्यांना उपस्थित राहायचं आहे।
अगदी संजय, अगदी शेवटपर्यंत हा जो कार्यक्रम असणार आहे, जवळपास 4 ते 5 तासांचा मोदींचा हा कार्यक्रम असेल. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणार आहेत या कार्यक्रमाला. अगदी बरोबर. जसं आज सकाळी त्यांचं आगमन झालं नागपुरात आणि त्यानंतर त्यांनी रेशीमबाग येथे स्मृती मंदिरामध्ये आपल्या भावसुमनांजली अर्पण केली. आपल्याला माहिती आहे रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे स्मृती मंदिर आहे तिथे आद्य सरसंघचालक आणि संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची समाधी आहे आणि त्याच्या लगतच दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची समाधीसुद्धा आहे. तिथे त्यांनी काही काळ व्यतीत केला. तिथे त्यांचं जे स्वागत आहे ते स्वतः भैयाजी जोशी यांनी केलं आहे. भैयाजी जोशी हे माजी सरकार्यवाह आहेतच, त्याशिवाय ते हेडगेवार स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत आणि या नात्याने त्यांनी तिथे त्यांचं स्वागत केलेलं. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये असा नियम आहे की कोणीही मोठा राजकीय नेता आला तर तिथे केंद्रीय नेतृत्व त्यांचं स्वागत करायला जात नाही. पण आज याला अपवाद झाल्याचं दिसून आलं, कारण भैयाजी जोशी हे स्वतः हेडगेवार स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत म्हणून त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर ते दीक्षाभूमी येथे गेले आणि आता इथे वासुदेव नगर येथे माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमात सुद्धा ते सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्यासोबत एक मंच साधा करणार आहेत आणि त्यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री स्वतः उपस्थित आहेत. नक्कीच संजय, या सगळ्याचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.